नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायलीने आता जबाबदारी घेतलेली असते की प्रतिमाला खुश ठेवायचं, तिला आनंदी ठेवायचं आणि म्हणून तिला ज्या ज्या गोष्टी आवडत असतात त्या सगळ्या आता सायली करत असते. आणि तेव्हाच इथे सायली आता पूर्णाजीची परवानगी घेते आणि म्हणते की पूर्णाजी, तशीही मी आता मंदिरामध्ये जाणारच आहे, कारण श्रावणातला हा पहिला सोमवार आहे. शिवलिंगाची पूजा करायला तसंही आपण जातो, तर मी प्रतिमा आत्याला माझ्याबरोबर घेऊन जाऊ का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, हे काय विचारणं झालं का? तू प्रतिमाला तुझ्याबरोबर घेऊन जाऊ शकतेस. तेव्हा इथे प्रियाही आता जाण्याचा हट्ट करते. ती म्हणते की माझी आई जाते ना मंदिरामध्ये, मग मला बरोबर जायला नको का? सतत काय सगळीकडेही सायलीच जाणार. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, तुला कोणी नाही म्हणाले का? तू तुझ्या आईसाठी वाटेल ते कर. उलट मी तर म्हणते तू सुद्धा तिची काळजी घे, आम्हाला सुद्धा आनंदच होईल. तेव्हा इथे आता शिवलिंगाची पूजा करण्यासाठी आता इथे प्रतिमा, सायली आणि त्याचबरोबर इथे प्रियासुद्धा त्यांच्याबरोबर जाते. प्रिया त्यांच्याबरोबर जाते, पण ती पूजा करण्यासाठी नाही, तर सायलीची पूजा खराब करण्यासाठी जाते. तेव्हा इथे सायली आता शिवलिंगाची पूजा करत असताना आता शंकराच्या पिंडीवरती शिवामूठ ही वाहिली जाते. तर इथे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ ही शंकराच्या पिंडीवरती वाहिली जाते. पण आता खास करून श्रावणातला जेव्हा पहिला सोमवार असतो त्यावेळेला मात्र तांदळानेच इथे शंकराच्या पिंडीवरती शिवामूठ ही वाहिली जाते. आणि त्यामुळे इथे आता श्रावणातला पहिला सोमवार असतो तेव्हा सायलीने प्रत्येक ताटामध्ये आता शिवामूठ ही वाहिण्यासाठी तांदूळच घेतलेला असतो. आणि त्याच प्रकारे इथे आता प्रतिमा, सायली आणि तेव्हा प्रियासुद्धा हट्ट करून त्यांच्याबरोबर जात असते, म्हणून तिच्यासाठी सुद्धा एक ताट घेतलेलं असतं. तर इथे आता शिव मंदिरामध्ये खूपच जास्त गर्दी असते, कारण श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे सगळे लोक आता इथे पूजेसाठी आलेले असतात. त्यामुळे आता इथे मंदिरामध्ये गर्दी असते. गर्दी असल्यामुळे सायली आता प्रतिमाला जपत असते, कारण प्रतिमा गर्दीमध्ये घाबरत असते. तेव्हा इथे सायली प्रतिमा आत्याचा हात पकडून तिला गर्दीतून व्यवस्थित पुढे घेऊन जात असताना प्रिया तिच्या पायामध्ये पाय आपला अडकवते आणि सायलीला आता पूर्वीप्रमाणे पाडते. तेव्हा इथे सायलीच्या हातातलं ताट आता खाली पडणारच असतं, पण ती कसं बसं सावरते, पण तिच्या ताटातले तांदूळ मात्र सगळे आता खाली पडून जातात. तर इथे आता शंकराच्या पिंडीवरती शिवमुद्रा म्हणून सोडण्यासाठी तिच्याकडे तांदूळच नसतात. तर इथे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रतिमाच तिची मदत करणार असते. तर गेल्या वर्षी आता सायलीचा लग्नानंतरचा पहिला श्रावण महिना असतो आणि त्या सोमवारी ती कल्पनाबरोबर मंदिरामध्ये गेलेली असते. आणि तेव्हासुद्धा अस्मिता आणि प्रिया दोघीजणी आलेल्या असतात सायलीची पूजा खराब करण्यासाठी. तर इथे सायलीने उपवाससुद्धा केलेला असतो. आणि जेव्हा इथे सायली आता तांदूळ शंकराच्या पिंडीवरती आता शिवमूठ म्हणून सोडायला जाणार, तेवढ्यातच इथे प्रियाने तिला धक्का दिलेला असतो. आणि जेव्हा सायलीचे सगळे तांदूळ खाली पडलेले असतात तेव्हा तिची पूजा अपूर्ण राहणार असते. आणि त्या वेळेला प्रतिमाने आपले तांदूळ सायलीच्या ताटामध्ये ठेवलेले असतात. तेव्हा प्रतिमाचा हात सायलीला लागलेला असतो आणि तो स्पर्श सायलीच्या लक्षात येतो. तर इथे जेव्हा आता ह्या वेळेला सुद्धा प्रियामुळे सायलीचे सगळे तांदूळ खाली पडतात आणि आता तिची पूजा अपूर्ण राहणार असते, तेव्हा इथे प्रिया म्हणते की सायली, आता तू मागे हो, कारण आता तुझी पूजा पूर्ण होणार नाही आहे. तेव्हा इथे प्रतिमा तिला खुणावते आणि तिला बाजूला करते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अगं आई, तू असं काय करतेस? तू बघतेस ना शंकराच्या पिंडीवरती आता शिवमूठ सोडण्यासाठी तिच्याकडे तांदूळ कुठे आहेत? तिची पूजा तशी अर्धवट राहणार आहे, तर मला आता पुढे जाऊ दे पूजा करायला, असं आता प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे प्रियाला आता सायलीची पूजा ही अर्धवट ठेवायची असते. सायलीला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे प्रतिमा आता प्रियाला खुणावते आणि म्हणते की मागे हो म्हणाले ना. तेव्हा इथे प्रतिमा सायलीचा हात पकडते आणि तिला पुढं उभं करते आणि आता तिच्या ताटातले अर्धे तांदूळ ती सायलीच्या ताटामध्ये ठेवते. तेव्हा इथे सायलीची पूजा आता पूर्ण होणार असते. तेव्हा इथे सायलीला खूप आनंद होतो. तर इथे प्रतिमा जेव्हा सायलीच्या ताटामध्ये तांदूळ ठेवायला जात असते तेव्हा प्रतिमाचा स्पर्श सायलीच्या हाताला होतो. आणि तेव्हा सायलीला गेल्या वर्षीसुद्धा तिच्या ताटामध्ये प्रतिमाने जणू काही तांदूळ ठेवले होते की काय, असा तिला लगेचच भास होतो, कारण तो स्पर्श तिला ओळखीचा वाटतो. तेव्हासुद्धा सायली कल्पनाला सांगत असते की त्या कोणी होत्या ना ज्यांनी माझ्या ताटामध्ये तांदूळ ठेवले, त्या मावशी खरंच खूप मला जवळच्या वाटल्या, जणू काही त्या माझ्याच कुणीतरी आहेत असं मला वाटलं होतं. जसं इथे सायलीला प्रतिमाबद्दल वाटतं, प्रतिमासुद्धा तिला तिचीच कुणीतरी वाटते.
सायली म्हणते सुद्धा की प्रतिमा आत्या, जर माझी आई असती ना तर अगदी तुमच्यासारखी असती, कारण जेव्हा मी तुम्हाला बघते, तुमच्याबरोबर मी वावरते, तेव्हा मला तुमच्यामध्ये माझ्या आईचा भास होतो. तेव्हा इथे प्रतिमा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ह्या वेळेला सुद्धा इथे प्रतिमाने सायलीलाच आता पूजेचा मान दिलेला असतो. तिच्या ताटामध्ये आपले तांदूळ टाकलेले असतात. तेव्हा इथे सायली आता शंकराच्या पिंडीवरती शिवमुठ म्हणून आता ते तांदूळ टाकते. तेव्हा इथे सायली म्हणते की हा स्पर्श माझ्या ओळखीचा आहे. प्रतिमा आत्या, गेल्या वर्षी मी या मंदिरामध्ये जेव्हा आले होते तेव्हा माझे तांदूळ सांडले होते, तेव्हा तुम्हीच माझ्या ताटामध्ये तांदूळ टाकले होते का? मला खरं खरं सांगा. तेव्हा इथे प्रतिमाला सुद्धा आठवतं आणि ती म्हणते की हो, त्यावेळेला सुद्धा मी या मंदिरामध्ये आले होते. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्या, त्यावेळेला जर मी तुमचा चेहरा बघितला असता तर तुम्ही गेल्या वर्षीच आम्हाला भेटला असतात. पूर्णाजींना आणि सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब यांना 1 वर्षभर तुमची वाटसुद्धा बघावी लागली नसती. तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त कौतुक वाटतं. तर इथे पुन्हा एकदा आता प्रतिमाने प्रियाला झिडकारून सायलीलाच पूजेचा मान दिलेला असतो आणि इथे सायलीलाच ती आपली मुलगी म्हणून सुद्धा मानत असते. तर इथे प्रियाला त्या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो. ती म्हणत असते की माझी ही खोटी आई असली तरीसुद्धा ही सायली तिला आता माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. तर इथे प्रियामुळे आता सायलीची पूजा ही अर्धवट राहणार असते, पण तरीसुद्धा प्रतिमा ती पूजा अर्धवट राहू देत नाही. कारण इथे आता शंकराच्या पिंडीवरती जर शिवमूठ ही तांदळाची पडली नसती तर ती पूजा म्हणून अर्धवटच राहिली असती. तेव्हा इथे आता प्रियाचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो, कारण पुन्हा एकदा इथे सायलीला आपला भूतकाळ आठवलेला असतो. त्यावेळेला इथे गेल्या वर्षीसुद्धा प्रियाच्या कारस्थानामुळे सायलीची ही पूजा अर्धवट राहणार असते आणि तेव्हासुद्धा प्रतिमानेच तिची मदत केलेली असते. तर इथे ह्यावेळीसुद्धा आता सायलीची आई तिच्यासाठी धावून येते आणि इथे प्रियाच्या कारस्थानामुळे ह्या वेळेलासुद्धा तिची पूजा अर्धवट राहणारच असते. पण इथे प्रतिमा आता सायलीला पूजेचा मान देत तिच्या ताटामध्ये आपल्या ताटातले तांदूळ टाकत तिला आता पूर्ण पूजा करायला लावते. आणि त्यामुळे इथे प्रिया ज्या कारणासाठी आलेली असते, जे कारस्थान करणार असते की इथे सायलीचा ती अपमान करणार असते सगळ्यांच्या समोर की तू इथे येऊनसुद्धा तुझी पूजा पूर्ण होऊ शकलेली नाही आहे, कारण तुला नीट पूजा करताच आली नाही, तुझ्या ताटातले सगळे तांदूळ सांडले, असं तिला सगळ्यांसमोर दाखवून द्यायचं असतं आणि सायलीचा इन्सल्ट करायचा असतो. पण प्रियाचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो, कारण प्रतिमाने पुन्हा एकदा अगदी आईसारखी तिची मदत केलेलीच असते. न कळतपणे का होईना, पण इथे एका मुलीसाठी तिची आई धावूनच आलेली असते. त्यामुळे इथे आता पुन्हा एकदा सायलीची पूजा ही पूर्ण झालेली असते. तिचा उपवास हा सार्थ ठरलेला असतो. तेव्हा इथे आता प्रतिमा आणि प्रिया या दोघींमध्ये तसं काहीही नातं नाही आहे. म्हणूनच इथे प्रतिमाला प्रियाबद्दल काहीही वाटत नाही आणि ती नेहमीप्रमाणे ह्या वेळेला सुद्धा तिला झिडकारून आपल्या मुलीला म्हणजे सायलीला जवळ करते आणि तिला पूजेचा मान मिळवून देते.